नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि बातमीपत्राची सुरुवात करूया नांदेडमधून. नांदेडमध्ये गावातली म्हैस दगावल्यानं अख्खं गाव चिंतेत सापडलंय आणि त्याचं कारण म्हणजे कुत्रा चावल्यानं ही म्हैस दगावली आहे अशी चर्चा गावामध्ये सुरू आहे. त्यामुळे म्हशीचं दूध पिणारे आता भयभीत झालेत. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यामध्ये हा प्रकार घडला. बिल्लाळी इथं किशन इंगळे यांची म्हैस 4 दिवसांपूर्वी मरण पावली. महिनाभरापासून ही म्हैस आजारी होती. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी केल्यावर या म्हशीला रेबीज सदृश लक्षणं आढळली आणि या महिनाभरामध्ये बल्लाळी गावातल्या शेकडो जणांनी या म्हशीचं दूध किंवा चहासाठी त्याचा वापर करून प्यायलेलं होतं. म्हशीचा मृत्यू हा कुत्रा चावल्यामुळे झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी गावामध्ये पसरली. मग गावामध्ये खळबळ उडाली. आरोग्य पथक गावामध्ये दाखल झालं. खबरदारीचा उपाय म्हणून 180 गावकऱ्यांना अँटी रेबीजचं इंजेक्शनही देण्यात आलं. या म्हशीचं दूध किंवा त्यापासून तयार केलेला पदार्थ घेतल्यामुळे अँटी रेबीजचं इंजेक्शन देणं अजूनही सुरूच आहे. त्या म्हशीचं दूध एक आम्ही सर्वे केलं होतं. त्या म्हशीचं दूध साधारणतः 180 लोकांनी वगैरे कंझ्युम केलं होतं. त्या सगळ्यांना अशी भीती होती की ती म्हैस दगावली आहे, म्हणजे रेबीज सदृश जे काही लक्षणं दिसले तिच्यामध्ये आणि त्यानंतर ती दगावली आहे. आणि त्यानंतर त्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालं होतं. त्यामुळे त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेले. तिथे काही लोकांनी लस घेतली आहे आणि नंतर आमचे तालुका आरोग्य अधिकारी सर स्वतः इथे बिल्लाळीला आले आणि त्यांनी मग जिल्ह्याच्या स्तरावरून काही प्रमाणात आमच्याकडे रेबीजची लसीचे उपकेंद्र स्तरावर अवेलेबल केली आणि मग आम्ही साधारणतः काल 31 जणांना आणि आज 90 जणांना इथे बिल्लाळी येथे उपकेंद्रामध्ये लस दिलेली आहे. म्हैस मेली म्हणून इंजेक्शन गेला. आणि म्हशीला काय झालं? म्हशीला कुत्रे चावलं होतं. तू काय इंजेक्शन घेतलं? तुला काय इंजेक्शन घ्यायची गरज? मग दूध पिला. कधी? आमच्या गावात म्हैस मेली होती. एक कुत्रा चावलं होतं हिला. आम्ही दूध पिल्या होत्या म्हणून आम्ही इंजेक्शन घेतलं होतं. जाऊया पुढे एक मोठ्या बातमीकडे.